सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। राहुरी शहरातील गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्र चालवणाऱ्या तन्वीर हारून देशमुख याच्या विरोधात बोगस वैद्यकीय व्यवसाय केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये ही कारवाई करण्यात आली असून बनावट पदवी प्रमाणपत्राचा वापर करून रुग्णांवर उपचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये बुधवारी कांद्याची 21,545 गोण्यांची आवक झाली। 1 नंबर कांद्याला 1000 ते 1100 रुपये भाव मिळाला। 2 नंबर कांद्याला 700 ते 800 रुपये, 3 नंबर कांद्याला 500 ते 600 रुपये, गोल्टा कांदा 400 ते 500 रुपये, गोल्टी 300 ते 400 रुपये, जोड हलका व डॅमेज कांद्याला 200 ते 300 रुपये तर उच्च प्रतीच्या अपवादात्मक कांद्याला 1200 ते 1300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। संगमनेर तालुक्यात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठं थैमान घातलंय। अचानक आलेल्या या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। लोहारे येथे वीज पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर डिग्रस येथे घराची भिंत अंगावर कोसळल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला। तसेच रखणखांब परिसरात वीज पडून 5 शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली। स्वतःला दैवी शक्तीचा अवतार भासवून महिलेची लैंगिक शोषण आणि सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्या कृत्याविरुद्ध विशेष तपास पथकाने आतापर्यंतची सर्वात मोठी तांत्रिक कारवाई केली आहे। सायबर गुन्हेगारीचा आधार घेत पीडितेची बदनामी करणाऱ्या 13,175 सोशल मीडिया लिंक्स SITने शोधून काढून त्या हटवल्या। तसेच आक्षेपार्ह मजकूर सातत्याने प्रसारित करणारी 451 फेसबुक व इंस्टाग्राम खाती कायमस्वरूपी बंद करण्यात आली असून या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे। नीट पेपर फूट प्रकरणात CBIने नाशिक नंतर अहिल्यानगरच्या राहुरीतून आणखी एका तरुणाला अटक केलाय। अटकेतील या तरुणाला दिल्लीत नेण्यासाठी नगरच्या कोर्टाने 2 दिवसाचा ट्रान्झिट डिमांड मंजूर केला आहे। दरम्यान या प्रकरणात CBIला बीडचे धागेदोरे हाती लागल्याचं समजतंय। धनंजय निवृत्ती लोखंडे असे CBIने अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे। वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा पेपर फुटी लोन अहिल्यानगर जिल्ह्यात पोहोचले। नाशिक येथून CBIच्या मुंबई युनिटने नीट पेपर फुटी प्रकरणात शुभम खैरनारला उचलल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील CBIच्या पथकाने मंगळवारी रात्री धनंजय लोखंडे यास ताब्यात घेतलाय। नगर येथील LCBच्या कार्यालयात बुधवारी कसून चौकशी केल्यानंतर त्यास अटक करण्यात आलाय। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। जामखेड तालुक्यात बुधवारी सायंकाळी वादळी वारा व मुसळधार पावसाने अनेक गावांना अक्षरशः झोडपून काढलंय। अनेक घरांचं नुकसान, आंबा बागांची पडझड तसेच शेतमाळ्याचं नुकसान झालंय। मतेवाडी येथे शेतकऱ्यांच्या घरासमोर नारळाच्या झाडावर वीज कोसळली। मौजे धामणगाव येथे राजेंद्र नारायण गुमरे यांच्या घरावरील काही भाग उडून गेला। बऱ्हाणपूर चोभेवाडी परिसरातही अनेक घरांची पत्रे उडून गेली आहेत। अकोले तालुक्यातील पिंपळ दरावाडी येथील साठवण तलाव कामाचं खोदकाम वर्षापासून सुरू होतं। खोदकामात निघालेले दगड मुरुम ही सर्व गौण खनिज नियमाप्रमाणे साठा करणे बंधनकारक होतं, परंतु संबंधित ठेकेदाराने गौण खनिज उत्खनन केल्यानंतर त्याची परस्पर विक्री केल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी केला।
कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने शहरातील दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी दिव्यांग कल्याण निधी वितरित करण्यात येणार आहे। नगर परिषदेच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ शहरातील जास्तीत जास्त पात्र दिव्यांग व्यक्तींनी घ्यायचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या गौरी पहाडे यांनी केला। नगरपालिका प्रशासनाच्या नियमानुसार पालिकेच्या एकूण उत्पन्नापैकी 5% निधी हा केवळ दिव्यांग व्यक्तींच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी वापरला जातो। या निधीच्या माध्यमातून दिव्यांगांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी थेट अर्थसहाय्य केलं जाणार आहे। यामध्ये प्रामुख्याने दिव्यांग बांधवांना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल, शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, वैद्यकीय उपचार आणि आवश्यक ती सहाय्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत केली जात आहे। याकरिता दिव्यांग बंधू भगिनींकडे 40%हून अधिक दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असून दिव्यांग बंधू भगिनी कोपरगाव नगर परिषद हद्दीत कायमस्वरूपी रहिवासी हवे आहेत। अशा सर्व लाभार्थ्यांनी आपलं आधार कार्ड, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र आणि बँक पासबुक झेरॉक्स प्रत नगरपालिकेच्या संबंधित विभागाकडे 18 मे या अंतिम तारखेपर्यंत जमा करावे। आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। शहरातील प्रत्येक घटकांना सक्षम करण्याचा आमदार आशुतोष काळे यांचा मानस आहे। त्यामुळे कोपरगाव शहरातील एकही पात्र दिव्यांग व्यक्ती या लाभापासून वंचित राहू नये आमची प्रामाणिक भावना असल्याचं शहरातील पात्र दिव्यांग बंधू भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा। दिव्यांग बांधवांना कोणत्याही प्रकारची अडचण भासल्यास आमदार आशुतोष काळे यांच्याशी संपर्क कार्यालयात संपर्क साधावा। 99 22 31 0004 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या गौरी पहाडे यांनी केलंय। राऊरी तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी 14 दिवसांपासून घरातून काहीही न सांगता निघून गेली होती। या प्रकरणी राऊरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता। या गुन्ह्यातील एका आरोपीला अटक करून मुलीला पालकाच्या स्वाधीन केलं आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली आहे। पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी सांगितलंय की 30 एप्रिल 2026 रोजी रात्री 8:30 वाजता एक अल्पवयीन मुलगी घरात कुणालाही काहीही न सांगता निघून गेली होती। तिचा शोध घेऊनही ती न सापडल्याने तिच्या पालकांनी राऊरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता। महाराष्ट्राचे सुमारे 7 लाख कोटी रुपयांचे बजेट असताना 55% लोकसंख्या असलेल्या ओबीसींना सामाजिक न्यायाच्या योजना, विविध महामंडळे आणि शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी केवळ 0.6% इतका निधी दिला जातो। ओबीसींची एवढी मोठी लोकसंख्या असताना त्यांच्यावर अन्याय का केला जातो? आम्हाला सवतीच्या लेकरांची वागणूक का देता असा सवाल ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला। तर टॉप 10 मध्ये इथेच संपतो। तुम्ही वाचताय न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।